प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला पुन्हा एकदा धन्यवाद. प्रियजनानो, आपण स्तोत्रसंहिता 127 अध्यायामध्ये खूप सुंदर वचन वाचतो की परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. प्रियजनानो, परमेश्वरानं जे घर बांधलेलं आहे त्या घरामध्ये नेहमी प्रीती, सद्भावना, एकमेकांचा आदर हा नेहमी असतो. ज्या घरामध्ये खरंच कुटुंबामध्ये एकमेकाचा जर आदर, सन्मान नाही, एकमेकाला जर ते प्रीतीनं बोलवू शकत नाही, त्या घरामध्ये प्रार्थना नाही, त्या घरामध्ये देवाला उंचवलेलं नाही, परमेश्वरा संगती ते घर चालत नाही, देवाची आराधना स्तुती करत नाही, 100% ते घर आहे पण ते घर परमेश्वरानं बांधलेलं नाही. आणि जे घर परमेश्वरानं बांधलेलं आहे ना, त्या घरामध्ये सर्वात प्रथम उठल्याबरोबर, सकाळी उठल्याबरोबर आम्ही एकमेकाला प्रेज द लॉर्ड म्हटलं पाहिजे, एकमेकाचा आदर केला पाहिजे, एकमेकाचा सन्मान केला पाहिजे. ते घर आहे. तिथून त्या वेळेपासून सुरुवात होते घराला घरपण देण्याची आणि त्या घरामध्ये परमेश्वराला उंचवण्याची. म्हणून प्रियजनानो, आम्ही जर घरातच एकमेकाचा सन्मान करणार नाही कुटुंबाचा, तर आम्ही इतरांचा कसा करीत नाही का? म्हणून देवानं आम्हाला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत ना, त्या सर्व गोष्टीमध्ये आम्ही परमेश्वराचा गौरव करायला शिकलं पाहिजे. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे त्या दिलेल्या गिफ्ट बरोबर परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे वागायला आम्ही शिकलं पाहिजे. आम्हाला घर दिलेलं आहे ते देवानं दिलेलं आहे आणि त्या गिफ्ट, देवाच्या देणगी संगती आम्ही कसं वागतो, त्याचा वापर कसा करतो हे खूप महत्वाचं आहे. जर त्याचा वापर गैरवापर होत असेल तर प्रियजनानो, आम्हाला दिलेली देणगी ही परमेश्वरानं दिलेली देणगी ही वाया गेलेली आहे. आणि म्हणून प्रियजनानो, जर आम्हाला आशीर्वादांचा स्रोत कायमस्वरूपी आपल्यापर्यंत यायला हवा आहे, तर आम्ही ज्या काही देणग्या, घरच नाही, ज्या काही देणग्या परमेश्वरानं आम्हाला दिलेल्या आहेत, त्या सर्व देणग्यांच्या द्वारे देवाचा सन्मान, आदर होईल, सेवा देवाची होईल, लोकांची सेवा होईल, याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. देवबाप तुम्हाला हे करण्यासाठी सहाय्य करो. आमेन.